नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आपण आत्ता बघताच आहात की गेल्या शुक्रवारपासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग फार दाटीने एकत्र होत आहेत. 27 तारखेला म्हणजे गेल्या शुक्रवारी इस्रायलनी त्यांचा एक अत्यंत कट्टर शत्रू हसन नसरल्ला हा जो हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा लेबनॉनमधला सर्वोच्च प्रमुख होता त्याला बॉम्ब हल्ल्यामध्ये नष्ट केलं. आता हा हिजबुल्ला हे जे संघटन आहे ही पूर्णपणे दहशतवादी संघटना आहे आणि लेबनॉन या छोट्याशा देशातल्या शिया मुस्लिमांची ती संघटना आहे. साधारणपणे लेबनॉन देशामध्ये 40 वर्षापूर्वी तरी 70% ख्रिश्चन आणि 30% मुस्लिम असं प्रमाण होतं. पण हळूहळू त्यांनी जेव्हा पॅलेस्टिनी शरणार्थींना आपल्याकडे येऊ दिलं, इस्रायलमधनं जे पॅलेस्टिनी शरणार्थी बाहेर पडले त्यांनी आपल्याकडे येऊ दिलं आणि ते आल्यानंतर त्यांनी इतकं व्यापलं तिथे की आजच्या घडीला लेबनॉनमध्ये जवळजवळ 70% मुस्लिम झालेत आणि 30% इतर सगळे जमाती मिक्स झाले आहेत. त्या 70% अर्धे म्हणजे 35% शिया आहेत, 35% सुन्नी आहेत. तर या शियांचं जे नेतृत्व आहे ते हसन नसरल्ला करायचा आणि हसन नसरल्लाला संपूर्णपणे मदत ही इराणची होती. इराण हे आपल्याला माहिती आहे एक शिया राष्ट्र आहे आणि जगभरच्या शिया दहशतवाद्यांना इराण मदत करत असतं. जसं नसरल्लाला त्यांनी मदत केली तशीच त्यांनी हुती म्हणून येमेनमधले जे दहशतवादी लोक आहेत त्यांनासुद्धा इराण मदत म्हणजे पैसे पुरवणं, दहशतवादी दारुगोळा पुरवणं, दहशतवादाचं ट्रेनिंग देणं, आपली माणसं कमांडर म्हणून तिथे पाठवणं, असा सगळा प्रकार इराण करत असतं आणि ते सातत्याने करत असतं आणि उद्देश एकच असतो की इस्रायलचा खात्मा करायचा. इराणमध्ये अल कुद्स म्हणून एक अत्यंत कडवी डिव्हिजन आहे. त्यांचे जे इराणी रिपब्लिकन गार्ड्स कोर म्हणजे IRGC यांची कडवी जी जमात आहे, कडवी टोळी, त्यांना अल कुद्स म्हणतात. जेरुसलेम या शहराचं नाव अरबीमध्ये कुद्स असं आहे, QUDS. तर ते अल कुद्स म्हणजे जेरुसलेमची ती डिव्हिजन आहे आणि जेरुसलेम मुक्त करायचं, ज्यूंना हाकलून द्यायचं हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाला अनुसरून मी म्हटलं असं सगळीकडे मदत करतात. इतकं की हमासमध्ये जे सुन्नी ऑर्गनायझेशन आहे त्यांनासुद्धा इराणनी मदत केली. परवा गेल्या वर्षीचा जो 7 ऑक्टोबरचा हल्ला झाला हमासचा, त्या हल्ल्यामध्ये इराणच्या लोकांनी हमासच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. त्याचे व्हिडिओज पुढे आले होते. त्यांनी प्रॅक्टिस सगळी इराणमध्ये केलेली होती. तर असं सगळं असल्यामुळे जेव्हा इस्रायलनी त्याचा बदला म्हणून हमासला गाझापट्टीमध्ये पूर्ण चेचून काढलं तेव्हाच या हसन नसरुल्लानी सांगितलं होतं की आम्ही असं जाऊ देणार नाही, आम्ही उत्तरेकडनं इस्रायलवरती हल्ला करू. आणि यांची शक्ती बरीच मोठी आहे. यांच्याकडे जवळजवळ 10 ते 20 हजाराहून जास्त क्षेपणास्त्र आहेत, 1 लाखाहून जास्ती फौजा आहेत आणि एकूण मोठं एक सैन्य त्यांच्या ताब्यात आहे. आणि गंमत म्हणजे या दहशतवादी संघटनेचं संपूर्ण लेबनॉनवरती वर्चस्व आहे. लेबनॉन सरकारला काहीही व्हॉइस नाही आहे. हीच लोक लेबनॉन सरकारला कंट्रोल करतात. लक्षात ठेवा, हे फक्त 35% आहेत आणि हे कुठल्याही तऱ्हेने निवडून आलेले नाही आहेत. असं असल्यामुळे इस्रायलने जेव्हा यांचा निपात केला, आधी हमासला तोडलं. हमासचा जो प्रमुख होता इस्माईल हानिये त्याला तर तेहरानमध्येच इस्रायलने उडवलं. नसरल्लाला लेबनॉनमध्ये उडवलं. नसरल्लाचा डेप्युटी होता त्यालाही उडवलं आणि नसरल्लाला कसं उडवलं ते पण ऐकण्यासारखं आहे. असं म्हटलं जातं की तेहरान आणि इराणमध्ये इस्रायलची जी गुप्तहेर संघटना आहे मोसाद, त्यांचं अतिशय उत्तम हेरांचं जाळं आहे आणि त्यांच्यातल्या प्रमुख हेरांनी यांना बातमी दिली की नसरल्ला त्याच्या हेडक्वार्टरमध्येच लेबनॉन बेरूटमध्ये आहे आणि तो आता थोडाच वेळ तिथे आहे, तर आत्ताच तुम्हाला त्याला उडवायला हवं. हे समजून घ्या की ही बातमी तेव्हा नेतान्याहू जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत त्यांना मोसादने कळवली. तेव्हा नेतान्याहू अमेरिकेत गेलेले होते बरं का. म्हणजे इकडे लढाई चालली आहे आणि राष्ट्रप्रमुख अमेरिकेत जातो याचा अर्थसुद्धा लोकांना लक्षात येत नाही. याचा अर्थ असा होता की इराणला या युद्धात ओढायचं, काहीही करून इराणला या युद्धात ओढायचं आणि इराण एकदा या युद्धात आला की इराणचा पारंपरिक शत्रू जो अमेरिका तो सुद्धा युद्धात उतरेल आणि उघडपणे इस्रायलच्या बाजूने उतरेल. तेव्हा खरं म्हणजे इराणला जर आपला विजय पाहिजे असता तर इराणने आत्ता अजिबात युद्धात उतरायला नको होतं. पण नसरल्लाला मारलं तर आता ही बातमी जेव्हा मोसादला कळली आणि नेतान्याहूला कळली, नेतान्याहूंनी गोळ्या दिला की जा मारा त्याला. आणि तो
6 मजले खाली त्यांचं जे हेडक्वार्टर आहे नसरल्लाचं बेरूतमध्ये, सगळ्यांना माहिती आहे ते काय असं लपलेलं नाही आहे, पण ते जमिनीच्या खाली 5-6 मजले त्यांची तळघरं आहेत कॉन्क्रीटच्या स्लॅब असलेली, तिथे तो लपलेला होता. तर अमेरिकेने या लोकांना विशेष वेगळे क्लस्टर बॉम्ब म्हणतात, त्यांना क्लस्टर बस्टर, बंकर बस्टर बॉम्ब म्हणतात, ते बॉम्ब दिले होते. त्या बॉम्बचं वैशिष्ट्य असं आहे की ते वरनं खाली टाकले की पहिल्यांदा ते 3 ते 5 मीटर कॉन्क्रीटचा जरी स्लॅब असली तरी ती फोडून खाली जातात आणि खाली जाऊन डिलेड ॲक्शननी ती फुटतात. तर असे हे बॉम्ब त्यांनी तिथे टाकले. एक एक बॉम्बचं वजन जवळजवळ 1 टन असतं. असे 80 बॉम्ब इस्रायलच्या एअरफोर्सने त्या जागेवर टाकले. 80 टन एक्सप्लोजिव्ज त्याच्यावर टाकले आणि संपूर्ण त्या बिल्डिंगचा खात्मा केला. आणि आता अशी बातमी आली आहे की हा नसरल्ला जो होता याचा गुदमरून मृत्यू झाला. त्या खालच्या तळघरामध्ये इतका स्फोट झाला आणि इतके विषारी धूळ आला की त्यांनी गुदमरून तो मरून पावला. बरं, नुसता तो नाही मेला बरं का, आणखीन इराणचा एक ब्रिगेडियर जनरल नील फोरोशुकन या नावाचा होता, तो तिथे आलेला होता. तो कशाला आला होता, तर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई त्यांनी याला नसरल्लाला सांगायला पाठवलं होतं की तुझ्यावरती मोसादची नजर आता आहे, तर तू पळून इराणला ये सुरक्षित राहायला. आणि बघा, तो मेसेज द्यायला जो आला होता तो सुद्धा तेव्हा तिथेच होता, तोही मरण पावला. हे झाल्यानंतर मात्र इराणचे लोक भयंकर खवळले. आणि मी म्हटलं तसं अमेरिका आणि इस्रायलची चाल यशस्वी झाली आणि इराण या युद्धात आला. आतापर्यंत कसं होतं की हमास आहे, हुती आहे, हिजबुल्ला आहे. हिजबुल्ला शब्दाचा अर्थ माहिती आहे, अल्लाचं सैन्य असा असतो बरं का. तर या हिजबुल्लाचं जे आहे ते इराणनी पाळलेले कुत्रे आहेत असं आपण समजायला हरकत नाही. म्हणजे या लोकांनी इस्रायलची लढाई केली तरी इराणनी ती लढाई केली नसते. म्हणजे ही आंतरराष्ट्रीय 2 सरकारांमधली लढाई होत नाही, इस्रायल विरुद्ध काही दहशतवादी गट, असा या लढाईचं स्वरूप असतं. पण आता मात्र इराणनी बॅलिस्टिक मिसाईलच्या साहाय्याने इस्रायलवरती मंगळवारी हल्ला केला. आणि किती मिसाईल टाकली? इराण म्हणतो आम्ही 400 मिसाईल टाकली, इस्रायल म्हणतात त्यांनी 180 मिसाईल टाकली. त्यातली 99% मिसाईल मुळे इस्रायलवरती पडलीच नाहीत, कारण इस्रायलची मिसाईल डिफेन्स, क्षेपणास्त्राच्या डिफेन्सची संरक्षणाची व्यवस्था इतकी चांगली आहे. त्याला 3 लेयर आहेत. सर्वात खालच्या लेयरला ते आयर्न डोम म्हणतात, म्हणजे लोह घुमट, घुमट वगैरे काही नसतो तिथे. अँटी क्षेपणास्त्र असतात, म्हणजे हवेतच क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची सोय असते. त्याच्यावरती डेव्हिल स्लिंग नावाची आणखीन एक रचना असते, त्याच्यात सुद्धा आणखीन वेगाने येणारी क्षेपणास्त्र नष्ट करण्याची पद्धत असते. आणि सगळ्याच्या डोक्यावरती जी रचना असते ती मात्र विशेष असते. त्याला ॲरो 1 आणि ॲरो 2 असं म्हटलं जातं. अमेरिकेने इस्रायलला जॉईंटली डेव्हलप करून ती दिलेली आहे. आणि त्यांनी बॅलिस्टिक मिसाईलला सुद्धा उडवता येतं. बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. एखादं मिसाईल हवेत उडवायचं आणि ते इतक्यावरती न्यायचं की वातावरणाच्याही ते बाहेर जाईल. म्हणजे जवळजवळ 60 ते 70 हजार फुटापर्यंत ते जातं, म्हणजे एव्हरेस्टच्या दुप्पट उंची. आणि तिथे गेल्यानंतर त्याचा रॉकेट ते वळतं, असं वरती जातं, मग ते वळतं आणि रॉकेट त्याचं गळून पडतं आणि बॉम्ब जो असतो तो तितक्या उंचीवरनं खाली पडतो. इतक्या उंचीवरनं जेव्हा बॉम्ब खाली पडतो तेव्हा बॉम्बला प्रचंड वेग प्राप्त झालेला असतो. आणि असा वेगवान बॉम्ब पकडणं हे पुष्कळशा यंत्रणेला शक्य होत नाही. परंतु ॲरो 1 आणि ॲरो 2 ह्या ज्या 2 यंत्रणा आहेत, आणि त्याच्याशिवाय अमेरिकेने तिथे जे आपलं विनाशिका जहाज पाठवलेलं USS कोल, त्या जहाजावरती एजिस 2 नावाची जी क्षमता होती त्या क्षेपणास्त्र विरोधी क्षमतेने ही मिसाईल्स टिपली. आणि एक 2-4 मिसाईल वगळता सगळी मिसाईल इस्रायलने वरच्यावरतीच उडवून टाकली. पण आता काय, आता इस्रायलने सांगितलं की आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता याचा जो बदला इस्रायल घेईल तो तुमच्या कायम लक्षात राहील असा बदला. असं नुसतं नेतान्याहूंनी म्हणण्याचा अवकाश खामेनेई आणि सगळे इराणचे नेते भूमिगतच झालेत, पळून भुयारात जाऊन लपलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की आता इस्रायल की आपल्याला सोडत नाही, त्यामुळे आता कसं तरी करून आपला जीव वाचवायचा. बरं, इथे हा नसरुल्ला मेला, त्याच्यानंतर त्याचा डेप्युटी म्हणून त्यांनी एकाला आणलं, त्यालाही इस्रायली फौजांनी खतम केलं. आता आणखीन एका लिडरला इस्रायली फौजांनी खतम केलं आहे. म्हणजे इस्रायलने असं सांगितलं आहे, नेतान्याहूंनी सांगितलं आहे की खूप झाली यांची नाटकं, आता आम्ही यांची पाळंमुळं खणून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हमास तर आम्ही नष्ट करतोच आहोत आणि त्याच्याशिवाय हे सुद्धा हिजबुल्लाला सुद्धा आम्ही नष्ट करतोय. तसंच हुती बंडखोर जे आहेत, जे येमेनमध्ये असतात आणि जे सुद्धा शियाच आहेत, ते मुख्यत्वे करून सौदी अरेबियावरती हल्ला करतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण सौदी अरेबिया हा सुन्नी देश आहे. तर हुतींनी सुद्धा इस्रायलच्या दृष्टीने काही मिसाईल सोडली होती. इस्रायलनी परवा जाऊन हुतींचं एक बंदर आहे होदायदा म्हणून लाल समुद्राच्या काठावर, त्या बंदराचा संपूर्ण विध्वंस केला आहे.
आणि आता इस्रायल काय करेल याच्यावरती तज्ज्ञांच्या मनामध्ये वेगळे विचार आहेत. एक म्हणजे इराण अणुबॉम्ब अजून त्यांच्याकडे तयार झालेलं नाही आहे, पण अणुभट्ट्या त्यांनी बांधायला सुरुवात केली आहे. तर 2-3 ठिकाणी ते आहेत. उत्तर इराणमध्ये नातांज म्हणून आहे, तिथे एक अणुभट्टी त्यांनी बांधली आहे. आणि बू शहर, बू पर्शियन भाषेत किंवा इराणी भाषेमध्ये बूचा अर्थ असतो सुगंध. बदबू म्हणजे घाण सुगंध, पण नुसती बू म्हणजे सुगंध असतो, बदबू म्हणजे घाणवास. तर बू शहर म्हणजे सुगंधी शहर. त्या शहरामध्ये त्यांची अणुभट्टी आहे आणि त्या शहरापासनं पर्शियन आखातामध्ये म्हणजे इराणचं जे आखात आहे त्या आखातात जवळजवळ 30 मैलावरती खर्ग नावाचं एक बेट आहे. त्या खर्ग बेटावरती संपूर्ण मोठी ऑइल टर्मिनल्स आहेत आणि तिथनं इराणचं सगळं तेल पंप आउट करून विकलं जातं. तर मोस्ट प्रोबॅबली इस्रायल या खर्ग बेटावरती आता हल्ला करेल असा साधारण अंदाज आहे. म्हणजे इराणची आर्थिक नांगीच मोडून पडेल. आणि पुन्हा इस्रायलने सांगितलं की तुमचे अण्वस्त्र बनवण्याचे जे कारखाने आहेत, जे अण्वस्त्र झालेले नाही आहे पण त्याच्या लॅबोरेटरीज आहेत, त्यासुद्धा आम्ही उडवून लावू. अमेरिकेने सध्या इस्रायलला थोपवून धरलं की तुम्ही एवढं काही करू नका. लक्षात घ्या, अमेरिकेत निवडणुका आहेत पुढच्या महिन्यात. त्यामुळे राष्ट्रपती जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस दोघांना हे दाखवणं भाग आहे की ते इस्रायलला मदत करत आहेत. कारण अमेरिकेमध्ये सर्वात धनाढ्य लोक हे ज्यू असतात आणि इस्रायलला मदत केली नाही तर ज्यू लोक निवडणुकीला पैसे देणार नाहीत, ही साधारण भीती असते. त्यामुळे हे लोकांनी अत्यंत कडक भूमिका घेतली की आम्ही इस्रायलला आता मदत करू. ना अमेरिकेने आपलं एक USS आयझेनहॉवर नावाचं प्रचंड मोठं विमानवाहू जहाज आणि त्याच्याबरोबर 60-70 जहाजांचा ताफा असतो, ज्याला कॅरियर टास्क ग्रुप म्हणतात, ते पाठवलेलं आहे. ऑलरेडी एक विमानवाहू जहाज तिथे आहेच आखातामध्ये. आणखीन एक जहाज पाठवलेलं आहे. जवळजवळ 3000 अमेरिकन सैन्य पाठवलेलं आहे. आणि शिवाय संपूर्ण अरेबियामध्ये अमेरिकेचे 30 तळ आहेत. कारण सौदी अरेबिया अमेरिकेचा मित्र आहे, कतार मित्र आहे, बहारीन मित्र आहे, कुवैत मित्र आहे, सगळे देश अमेरिकेचे मित्रच आहेत आणि हे सगळे सुन्नी देश आहेत. त्यामुळे जॉर्डन मित्र आहे, जॉर्डनमध्ये सुद्धा अमेरिकेचे तळ आहेत. तर अमेरिकेचे सैनिक ऑलरेडी तिथे आहेत आणि आता हे ॲडिशनल सैनिक पाठवलेत. असं दिसतंय की अमेरिका, युरोपची बाकीची नाटो राष्ट्र आणि इस्रायल हे सगळे मिळून इराणला एकटं पाडतायत. इराणच्या मदतीने कुठलाही मुस्लिम देश येऊ नये, म्हणजे सुन्नी मुस्लिम देश येऊ नये अशी योजना सुरू झालेली आहे. आणि आता जो काही इराणवरती हल्ला होईल तो अत्यंत विध्वंसक होईल, याच्यामध्ये शंकाच नाही. फक्त तो आज होईल का उद्या होईल याचीच आता फक्त वाट आहे. बहुतेक आज रात्री किंवा उद्या रात्रीपर्यंत हा हल्ला व्हावा आणि बहुतेक इराणचे सगळे विमानतळ आहेत तिथे हल्ला होईल किंवा कोम नावाचं त्यांचं जे पवित्र शहर आहे तिथे हा हल्ला होऊ शकतो. कुठे हल्ला होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे इराणमध्ये सगळीकडे सध्या भीतीचं वातावरण आहे. आता हे जे सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये युनायटेड नेशन काय करते असा प्रश्न तुमच्या मनात येईल. युनायटेड नेशनला कवडीचीही किंमत कोणीही देत नाही आहे. इस्रायलने सांगितलं की युनायटेड नेशनचे जे प्रमुख आहेत अँटोनी गुटेरेस, त्यांनी इराणनी हा जो मिसाईल हल्ला केला आमच्या देशावरती, इराणला आमच्या देशावर हल्ला करण्याचं काहीच कारण नव्हतं. हा देश टू देश लढाई सुरू झाली, याच्याकरता इराणची निंदा करावी, ती काही हिंमत अजून अँटोनी गुटेरेसनं झाले नाही. तेव्हा इस्रायलने सांगितलं की तुम्ही इस्रायलच्या भूमीवर पायच ठेवायचा नाही, तुम्हाला इस्रायलच्या भूमीवर परवानगी नाही, कारण तुम्ही अत्यंत पार्शालिटी चालवलेली आहे. इस्रायलला नावं ठेवायची, पण आमच्यावरती जेव्हा 7 ऑक्टोबरला हल्ला झाला तेव्हा कोणी ह्युमॅनिटीच्या नावाने गळे काढले नाहीत. आता सगळे जेव्हा गाझामध्ये आणि बेरूटमध्ये आम्ही हल्ले करतोय तेव्हा ह्युमॅनिटीच्या नावाने गळे काढता, हा संधीसाधूपणा आहे, हा आम्हाला मंजूर नाही. यास्तव तुम्हाला आमच्या भूमीवर आम्ही येऊच देणार नाही. असं सध्या चिघळलेली परिस्थिती आहे. आणि आता इस्रायलने एक जबरदस्त हल्ला केल्यावर इराणने पुन्हा जर हल्ला केला तर हे वर्ल्ड वॉरकडे जाण्याची पण शक्यता आहे. 3रं महायुद्ध होऊ शकेल. कारण रशिया, चीन हे साईडला बसून नुसते गंमत बघतायत, पण ते इराणच्या बाजूने आहेत सध्या. आणि या बाजूला युरोपची सगळी राष्ट्र आता अमेरिकेच्या बाजूने आली आहेत. दहशतवाद्यांच्या बाजूने कोण जाईल हो? भारताने सुद्धा सांगितलेलं आहे की दहशतवादाला क्षमा नाही. जरी भारत इराणचा मित्र असला, जरी भारताने चाबहार बंदरामध्ये गुंतवणूक केलेली असली तरीसुद्धा भारताने सांगितलं आहे की कुठल्याही तऱ्हेच्या दहशतवादी कृत्यांना आमची कधीही संमती असणार नाही. तरी इराण आमचा मित्र आहे, इस्रायलसुद्धा आमचा मित्र आहे. भारताने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतान्याहूंना फोन करून सांगितलं की लढाई शक्यतो आवर्ती घ्या, लढाई कोणाच्याच फायद्याची नाही. कारण प्रश्न काय आहे, त्या भागात लढाई झाली की पेट्रोल आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढतात. पेट्रोलच्या किमती वाढल्या की सगळ्या जगभर महागाईचा डोंब उसळेल, ते कोणालाच परवडणारा नाही आहे. म्हणून शक्यतो ही लढाई होऊ नये याकरता भारताचे प्रयत्न आहेत. ते किती यशस्वी ठरत आहेत, इराणच्या लोकांना किती सेल्फ कंट्रोल घेता येईल हे आपल्याला बघायचं आहे. इस्रायल जेव्हा इराणवरती हल्ला करेल तेव्हा हल्ला करताना इस्रायलच्या विमानांना जायला जी वाट मोकळी आहे ती जॉर्डन आणि सौदी अरेबियाने द्यायचं कबूल केलेलं आहे.
कारण शिया देशाला नमवण्याचं काम इस्रायल जर करत असलं तर जॉर्डन आणि अरेबिया त्यांना मदतच करणार आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने मुस्लिम देशांमध्ये प्रचंड मोठी फूट पडलेली आहे. आणि काहीही कारण नसताना भारतातले काही लोक उगीच दंगल करून एक प्रकारचे मोर्चे काढतायत की नसरल्ला फार मोठा शहीद होता वगैरे. अहो, दहशतवादी माणूस होता, माणसं मारली, मुलं मारली, स्त्रिया मारल्या, हे सगळे प्रकार त्या दहशतवाद्यांनी, क्रूर दहशतवादी लोक आहेत. त्याला तुम्ही असं जर त्याचा उदो करत राहिलात तर हे योग्य गोष्ट नाही. परंतु काश्मीरमध्ये निवडणूक आहेत, काश्मीरमध्ये शिया लोकांचं खूप मोठं प्रमाण आहे, म्हणून पहिल्यांदा महबूबा मुफ्तींनी जाऊन नसरल्ला शहीद होता म्हणून बोंबलायला सुरुवात केली. त्याचा खालोखाल लखनौमध्ये खूप शिया लोक आहेत, लखनौमध्ये मोर्चे निघाले. भारतभर सगळे मोर्चे काढतायत की हे सगळे लोक कोण आहेत, तर हे शहीद आहेत. हे शहीद नाही आहेत, हे दहशतवादी होते, यांना मारलं हे चांगलंच केलं. जेवढे दहशतवादी आणखीन असतील तेवढेही मारून टाकले पाहिजेत, कारण तो एक प्रकारचा संस्कृतीलाच धोका आहे, मानवतेला धोका आहे दहशतवाद हा. तुम्हाला माहिती आहे 7 ऑक्टोबरच्या वेळेला जेव्हा दहशतवादाचा हल्ला झाला होता, वर्ष झालं आता त्याला जेमतेम, तेव्हा लहान मुलांना ओव्हनमध्ये घालून जाळून मारण्याइतपत त्यांची प्रगती झालेली होती, अधोगती झालेली होती. असल्या लोकांचं समर्थन जे करतात त्यांचीही डोकी तपासूनच घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. असो, तिसरं महायुद्ध सुरू होतं आहे की नाही हे काळच ठरविल, पण परिस्थिती स्फोटक आहे हे नक्की. त्याचा परिणाम म्हणून तेलाच्या किमती वाढू शकतील, आपल्यालासुद्धा त्याची झळ पोचू शकेल. आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे. इतकं सांगून मी माझं आजचा व्हिडिओ थांबवतो. आपण हा व्हिडिओ बघितलात, आपल्याला तुझा आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे. आणि हो, बेल आयकॉन जर अजूनपर्यंत दाबलं नसलं तर ते दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ झाल्या क्षणी त्याची बातमी आपल्याकडे पोहोचेल. नमस्कार आणि धन्यवाद.